प्रदान केली जाते आहे महाराष्ट्राला तर अर्थानं धारकरी आणि वारकऱ्यांचा हा तालुका जावली तालुका हे आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती आहे. या राज्यासाठी आज सावंतवाडीच्या वतीनं सन्मान केला जातो आहे. सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी केला जातो. या जावलीकरांचं प्रेम असंच या ठिकाणी आहे. हात उंचावून टाळी वाजवूया आणि प्रतिसाद देऊया. बाबा राजे मागे म्हणू. जावली विधानसभा मतदारसंघाचे आपले सगळ्यांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, ज्यावेळेला निवडणूक विधानसभेची लागली, मला वाटतंय आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ती निवडणूक नव्हतीच. अगदी निवडणूक लागण्याच्या पूर्वी सुद्धा प्रत्येक गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा सण साजरा व्हावा अशा पद्धतीनं माझ्या सगळ्या माता माऊल्या, सर्व आमचे सगळे तरुण सहकारी, सगळे आबालवृद्ध खऱ्या अर्थानं पेटून उठले होते. आणि कधी नव्हे एवढा इतिहास खऱ्या अर्थानं सातारा जावलीनं करून दाखवला. महाराज साहेब अतिशय विक्रमी मताने महाराष्ट्रामध्ये निवडून आले आणि याच मुळे खऱ्या अर्थानं महाराज साहेबांना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची त्या ठिकाणी मंत्रिपदाची संधी मिळाली. मी आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं मनपूर्वक आभार मानतो. कारण निवडणुकीच्या नंतर आपण कधी एकत्र आलो नव्हतो, परंतु अगदी काही मंडळी तर अजिबात रात्रंदिवस झोपत नव्हती. प्रत्येक जण झपाटून खऱ्या अर्थानं महाराज साहेब नाही, मी स्वतःच मंत्री झालोय, मी स्वतःच निवडणुकीला उभा आहे अशा पद्धतीनं काम आपण सगळ्या मंडळींनी केलं. खऱ्या अर्थानं या ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून महाराज साहेबांचा सातत्यानं प्रयत्न आहे. मला वाटतं आपल्या ह्यांची कामं असू द्या, दोन आपले पूल आहेत, प्रत्येक पठारी विभाग असू द्या, आपल्या प्रत्येक वाडी वस्तीवर असं एक गाव नाही की त्या गावामध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून मिळाला नाही. आणि जिथपासून आदरणीय महाराज साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले त्या दिवसापासून प्रत्येक हेडमध्ये, प्रत्येक मला वाटते त्यांच्या योजनेमध्ये जावली तालुक्यातलं प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी वस्ती, पिण्याच्या पाण्याच्या सोयी असू द्या, रस्ते असू द्या, अगदी मला वाटतंय सर्व आपल्या प्रशासकीय इमारती असू द्या, जेवढं करता येईल. मला वाटतंय खऱ्या अर्थानं जसा मीडियाचा चेहरा मोहरा बदललाय महाराज साहेबांच्या माध्यमातून, खऱ्या अर्थाने येत्या 5 वर्षामध्ये जावली तालुका सुद्धा महाराष्ट्राच्या पटलावर आल्याशिवाय राहणार नाही. महाराज साहेब या वाढदिवसाच्या निमित्तानं फार काही न बोलता आपलं अगदी आमच्या भागोजी पाटलांपासून अगदी मानकुमरे भाऊंपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यावर जीवाभावाचं अतिशय प्रेम आहे. खऱ्या अर्थानं नुकतंच निधन झालं आमचे राम पवार साहेब, त्यांचं या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक 4-5 दिवसापूर्वी आमचे राम पवार गेले, परंतु अगदी मरेपर्यंत महाराज साहेबांशी निष्ठावंत राहणारा आमचा खऱ्या अर्थानं मावळा. आणि जी काही मंडळी आमच्या विभागातील सगळे आहेत, म्हणजे अगदी महाराज साहेब दिसले म्हणजे निवडणुकीचा निकाल लागला, आबा आमच्या बायका म्हणजे सगळे महिला मंडळ शेतामध्ये हातामध्ये असणारा विळा किंवा भात जोडणीचा आपला त्यावेळेला सीझन असतो किंवा भात काढणीचा, अक्षरशः शेतामध्ये नाचत होत्या. त्या प्रत्येकीला असं वाटत होतं खऱ्या अर्थानं आमचे महाराज साहेब राज्याचे मंत्री होणारच. आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सगळ्या मित्र पक्षांनी महाराज साहेबांनी जी जबाबदारी दिली त्याबद्दल आम्ही संपूर्ण तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वच महायुतीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि परमेश्वरानं आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचं जीवन आदरणीय महाराज साहेबांना लाभावं अशी या प्रसंगी परमेश्वराला प्रार्थना करतो. आम्हाला सुद्धा आपल्या भविष्य काळातील सर्व वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय नामदार सुरेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब बाबा राजे व्यक्त होतात. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम काही मी काही वेगळं सांगत बसणार नाही किंवा वेगळं काही इथं बोलणार नाही किंवा राजकीय भाषण करणार नाही, कारण हा काय आपला राजकीय कार्यक्रम नाही. आपण दरवर्षी एकत्र येतो, एकत्र येऊन आपण इथं
वाढदिवसाचा एकमेकांना सदिच्छा शुभेच्छा देण्याचा हा कार्यक्रम पार पाडत असतो. मगाशी सदाभाऊ पण म्हटले, मानकुमरे भाऊ पण म्हटले की मंत्री झाल्यानंतर सत्कार घ्यायचा होता. पण भाऊ, तुम्हाला आणि सगळ्यांनाच मला सांगायचं आहे की मी मंत्री महाराष्ट्र राज्याचा आहे. तुमच्यासाठी मी बाबाचं एवढं लक्षात ठेवा. मंत्री हे जे आहे हे मंत्रीपदाचा लवाजमा आणि मंत्रीपदाचं सगळं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये, इथं आल्यानंतर नाही. इथं जसा होतो तसाच आहे आणि तसाच राहणार, लक्षात ठेवा. मंत्रीपदाचा आव किंवा मंत्रीपदाच्यामुळं जे काही थोडं मोठेपणा येतो हा माझ्या लोकांमध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये किंवा माझ्याबरोबर माझ्यासाठी काम केलेल्या, माझ्यासाठी दिवसरात्र कष्ट केलेल्यांच्या मध्ये वावरत असताना कधीही तो मंत्रिपदाचा फरक हा मी पडून देणार नाही, येऊन देणार नाही. हे मला आपल्या सगळ्यांना मनापासून सांगायचंय. तुमच्या मनामध्ये मला कायमस्वरूपी तिथं माझं नाव ते मला लिहिता आलं, ह्यातच मला मनापासूनचा आनंद आहे. त्यामुळे सत्कार वगैरे तसं काही गरजेचं नव्हतं. आणि आजचा कार्यक्रम पण जो आहे तो तसं बघितलं तर म्हणजे शुभेच्छा देण्याचा जरी असला माझ्या वाढदिवसाचा, तरी आज एक आहे की या कार्यक्रमामुळं एक ऊर्जा मला मिळणार आहे, मिळाली आहे, एक ताकद मला मिळाली आहे. आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आमचा आमदार म्हणून तुम्ही काम करा, आम्ही इथं सगळेजण आहोत, तुमच्या मागं कायम आहोत, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून परत एकदा तुम्ही सगळ्यांनी जावळी इतर जनतेनं दाखवून दिलंय. त्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून आभारी आहे, कायम राहीन. आणि गावाला रस्ता नसला किंवा वाडीला वस्तीला रस्ता नसला की काय हाल होतात ते तुम्ही मी आपण सगळ्यांनी या तालुक्यामध्ये बघितलेले आहे. महिलांना जायचं असेल, मुंबईकर मंडळींना यायचं असेल, आजारी पडलं तर जायचं असेल, पावसाळा सुरू झाल्यावर चिखल जो होतो त्या चिखलातनं जायचं असेल तर काय हाल अपेक्षा होतात, कसल्या परिस्थितीतनं लोकांना जायला लागतं, राहायला लागतं. एखादी महिला गरोदर असली आणि जर पावसाळ्यामध्ये जर तिची तारीख दिलेली असली तर बऱ्याच वेळेला आपण अनुभव घेतलाय की गावातली लोक त्या महिलेला मेढ्यामध्ये आणून ठेवा किंवा साताऱ्यामध्ये तिला आणून ठेवा, म्हणजे पावसामध्ये रस्ता नसला तर तिला तिथं अडचण होऊ नये. ही परिस्थिती आपल्या या तालुक्यांची होती, आपल्या मतदारसंघांची होती. हे चित्र आपण स्वतः डोळ्यानं बघितलंय. हा अनुभव इथं बसलेल्या प्रत्येकाने घेतलाय. पूर्वी आपण नेहमी सांगायचो की माणूस आजारी पडला तर त्याला डोलीत घालून उचलून आणायला लागायचं, अशा अवस्था होत्या. पण आता या ह्याच्यामध्ये नक्कीच आपण या सर्व, तुम्ही असाल, मी असे नावा, आपण लक्ष दिलं, आपण काम करत राहिलो, आपण प्रयत्न करत राहिलो आणि या रस्त्याच्या अडचणी आपल्या तालुक्यातल्या पहिल्यांदा आपण दूर केल्या. आता त्याच्या पुढे आपण गेलोय. आता आपल्याला शेतीला पाणी पाहिजे, आपल्याला आता पर्यटन पाहिजे, आता रस्ते झाले, आज रस्ते चांगल्या पद्धतीनं झाले, त्याची कामं झाली. आज गाव वाडी वस्तीपर्यंत आपण पोहोचलोय. कुठलाही डोंगरात कुठलाही मुरा हा रस्त्यापासून वंचित नाही. पण आता नवीन आता आपल्या इथं मागण्या आता सुरू झाल्या की आता शेतीला पाणी द्या, शेती पाहिजे, शेती आमची फुलली पाहिजे. आज ऊसाची शेती सगळ्या तालुक्यात का होऊ नये, किंवा पर्यटनाचा जो उल्लेख आबांनी केला की पर्यटन आमच्या तालुक्यामध्ये का येऊ नये. आज जर महाबळेश्वरला पर्यटक येतात तर ते पर्यटक आमच्याकडे का नाही येत, खालपर्यंत आमच्या इथं त्या पर्यटकांचा फायदा आमच्या तालुक्यांना का होत नाही. आणि त्या दृष्टीनं आबा आता आपले सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही असाल, मी असेल, आपले हेच प्रयत्न चालू आहे की मऊ वातकेकर असू दे, आपला वरचा भाऊजी पाटलांचा आपला सह्याद्री नगरचा सगळा पठार भाग असू दे, किंवा खालचा आपला बामनोलीकडची जी आपली गावं आहेत कोयनेच्या मागची, त्या ठिकाणी सध्या सुरू झालेलं कोयनेचं पर्यटन असू दे. या माध्यमातून पर्यटन आपल्या तालुक्यामध्ये वाढलं पाहिजे. बोंडारवाडी धरण, मऊ वातकेकर धरण आणि त्याचबरोबर पलीकडं जे काही आता प्रस्तावित सुळशी धरण आहे याचा सुद्धा फायदा आमच्या तालुक्याला व्हावा, या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय, नियोजन करतोय. आबा इथं आले त्यामुळं वाघावची ग्रामस्थ इथं असली तर मला आपल्याला सांगायचं आता काळजी करू नका, आपला निर्णय लावणारा माणूसच आज आपल्या कार्यक्रमाला आलाय.
त्यामुळे वाघावाल्यांचा प्रश्न जो आहे तो काय राहणार नाही. आणि मगाशी जे भाऊंनी जे सांगितलं, आज आमच्या वाघावाल्यांनी मीटिंगमध्ये निर्णय घेतला आणि मऊ हातगेकरचं जे थोडे दिवस अडवलेलं काम होतं ते त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली. त्या कॅनॉलच्या कामाची जे काही धरणाच्या इथं जे काही जोडणी करायची आहे त्याचं काम सुद्धा इरिगेशन विभागानं आता सुरू केलंय. त्यामुळे नक्कीच आज जी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे पलीकडच्यांची की मऊ हातगेकरचं पाणी हे आपल्या शिवारात आलं पाहिजे. आज पाईपलाईन कॅनॉल हे बऱ्यापैकी झालेत तरी आपल्याला पाणी मिळत नाही. जे पाणी आहे ते आपल्याला नदीला सोडून द्यायला लागतं आणि नदीवरून त्याचा उपसा करायला लागतो. तर आता ही अडचण जी आहे ती आपली दूर झालेली आहे. नक्कीच लवकरच पाणी मऊ हातगेकरचं हे आपल्या शिवारामध्ये कॅनॉलच्या माध्यमातून आता येणार आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पुढच्या ह्याच्यामध्ये आपलं मदत आम्हाला लागणार आहे. तुम्ही म्हटला पुनर्वसनाचा विषय, भाऊ इथं आहेत. भाऊ हे आमचे तालुक्याचे नेते जरी असले तरी पुनर्वसनाचा कायदा भाऊंनी एवढा सगळा म्हणजे काय म्हणायचा कोळून पिलेला आहे की तुम्हाला पण भाऊ काय असतील ते आबा एक 4-2 पळवाटा पुनर्वसनाच्या काय असतील ते तुम्हाला पण सांगतील हे तुम्हाला पण माहित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आबांच्या माध्यमातून नक्की आपण वाघाव वगैरे जे प्रश्न राहिले ते आपण पूर्णत्वाला नेऊ. शासन दरबारी ज्यासाठी जायला लागल तिथं आपण जाऊ आणि तिथं आपल्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपले प्रश्न आपण पुनर्वसनाचे सोडवून घेऊ. आज मेढा हे शहर झालेलं आहे, मेढा हे वाढायला लागलंय. मी अनेक वेळेला म्हणतो आता मेढा नगरपंचायत नाही, ही आता हळूहळू नगरपालिका आपल्या नगरपंचायतची होणार आहे. त्यामुळे मेढ्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. कारण इथं रस्ते, इथं असणारी आता पाण्याची योजना आपण करतोय, नवीन तहसीलदार ऑफिस आपण बांधतोय, त्याचबरोबर नगरपालिकेची आपली इमारत होती आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये या आपल्या स्मशानभूमीचं काम आपल्याला परवानगी मिळाली, ते काम आपण करतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं. म्हणजे जसं सातारला गेल्यानंतर आपण माऊलीची स्मशानभूमी बघतो तशी स्मशानभूमी, घाट वगैरे सगळं जे आहे ते मेढ्यामध्ये झालं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण सगळं जे आहे ते उभं करण्याच्या दृष्टीनं आता मेढ्याची पुढची जे काय ते नियोजन करतोय आणि लवकरच ते सुद्धा सगळं पूर्णत्वाला जाईल. येणाऱ्या ह्याच्यामध्ये आबांनी सांगितलं, सगळे म्हणले बांधकाम विभाग आहे आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, भाऊ पण येत आहेत, रानडे साहेब आहेत, सगळी प्रमुख मंडळी आहेत की या वेळेला तुम्ही मागणी करा किंवा करू नका, किंवा एखाद्या गावानं मला निवेदन किंवा मला विकास कामाच्या मागण्या करायला येताना, पण मी एक ठरवलंय या वेळेला की या वेळेला माझ्या जावळी आणि सातारा या दोन्ही तालुक्यातले स्मशानभूमीला जोडणारे जे रस्ते आहेत ते मी माझ्या पद्धतीनंच करणार आहे. म्हणजे कुणी मागणी करू दे किंवा न करू दे. आज 65 ते 70 कोटी रुपयाचा आपण आराखडा फक्त स्मशानभूमीच्या रस्त्याचा तयार केला. कशाचा? फक्त स्मशानभूमीला जाणारे रस्ते, 100 मीटरचा असू दे, 500 मीटरचा असू दे, 1 किलोमीटरचा असू दे, साधारण 65 ते 70 कोटी रुपयाचा आराखडा हा प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीतल्या मुऱ्यावरच्या असू देत, आपल्या इकडचे असू देत, दक्षिण भागातले असू देत, कुठले असू दे, सगळ्या गावांचा मी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अभ्यास करायला लावला. जिथं जिथं स्मशानभूमीला जाणारा पक्का रस्ता नाही ती सर्व कामं त्या लांबी सकट धरायला लावली. आज 65 ते 70 कोटीचा प्रस्ताव जावळी तालुक्याचा आपण फक्त स्मशानभूमीला जोडणाऱ्या पक्क्या रस्त्याचा, कॉन्क्रीटच्या रस्त्याचा आपण तयार केलाय आणि लवकरच त्याचं सुद्धा मंजुरी घेऊन आम्ही काम सुरू करणार आहे. कारण हा विषय असा असतो की ज्या वेळेला एखादी दुःखद घटना घडती त्यावेळेला स्मशानभूमीच्या रस्त्याची चर्चा चालू होती. एकदा तिथं जाऊन सगळा विधी वगैरे होऊन दिवस वगैरे सगळे संपले की परत आपण स्मशानभूमीकडे जाणारे जे रस्ते आहेत ते आपण सगळेच विसरून जातो. त्यामुळं या गोष्टीकडं मी स्वतः, म्हणजे बाकीची कामं तर होतीलच, पण या गोष्टीकडं मी स्वतः ठरवलंय की या गोष्टीकडे लक्ष घालायचं. आणि आता जे खातं मिळाले बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा प्रश्न तालुक्यातला 1, 2, 4, 5 गावांचा नाही, संपूर्ण तालुक्यातला प्रश्न स्मशानभूमीच्या रस्त्याचा जो आहे हा कायमस्वरूपी संपवायचा, अशा पद्धतीनं नक्कीच नियोजन हे माझं झालेलं आहे. लवकरच त्याला मान्यता वगैरे सगळ्या गोष्टी आपण घेऊ, कामं सुरू करू. आज महायुतीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून आता आम्ही सगळेजण काम करतोय.
आबा म्हटले की सगळ्यांना धाकधूक होती की कोण मंत्री होते, कुणाचं कापलं जातंय. पण आबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही राष्ट्रवादीत होता, मी भाजपमध्ये होतो, त्यामुळे आपल्या काय कापाकापी होणार नव्हती, तुम्हाला पण माहित होतं. त्यामुळं फार काय, कारण ज्या वेळेला सगळे राष्ट्रवादीत होतो त्यावेळेला जास्त भीती होती कुणाला मिळते आणि कुणाचं कापलं जातं. आता तसं राहिलं नाही. तुम्ही आपल्या एका मित्रपक्षामध्ये, मी दुसऱ्या मित्रपक्षामध्ये, त्यामुळं नक्कीच काम करणाऱ्याला संधी द्यायची ही भूमिका सर्वच पक्षातल्या प्रमुखांची होती. आणि आपण जर बघितलं तर यावेळेला नक्कीच नवीन चेहरे आणि तरुण चेहरे यांना काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून झाला हे आपण नक्कीच बघू शकतो. काही अनुभवी जुनी मंडळी आहेत, काही नवीन मंडळी घेतलीत आणि आज आपल्या महायुतीच्या सरकारचं काम हे राज्यामध्ये जोमानं चालू आहे हे आपण बघतोय. अडचणी असतात, येतात, पण त्या अडचणीवर मात करण्यामध्ये खऱ्या अर्थानं पुरुषार्थ असतो. तुम्ही अडचणीला तोंड कसं देता किंवा येणारी अडचण आहे त्या अडचणीला, समस्येला न घाबरता ती सुटल कशी, त्याच्यातनं मार्ग कसा निघेल आणि त्याच्यातनं चांगलं कसं होईल हा प्रयत्न जर आपण केला तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पुरुषार्थ असतो असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून जरी आज राज्यामध्ये काम करत असताना आम्हाला पण दिसते की अडचणी आहेत. काही ठिकाणी म्हणजे निधीच्या अडचणी येतात, काही ठिकाणी काही इतर आहेत, पण याच्यावर नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तेवढे सक्षम आहेत, त्यांची तेवढी ताकद आहे की या सर्व समस्यांवर मात करून ते महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात. आणि त्यांना असणारी साथ मग अजितदादांची असेल, एकनाथ शिंदे साहेबांची असेल, त्यांची फार मोलाची ताकदीची साथ आज देवेंद्रजी फडणवीसांना आहे. केंद्रामध्ये आपलं सरकार आहे. नरेंद्र मोदीजींसारखा जगामध्ये आज स्वतःचं नाव एक प्रस्थापित केलेला नेता आपल्याला आज देशाचा पंतप्रधान म्हणून मिळालाय. आपल्या पक्षाचा आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. त्यामुळे नक्कीच आपल्याला भरभरून राज्याला देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आलंय आणि पुढे सुद्धा होणार हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. परत एकदा जास्त वेळ न घेता आज माझा अभिष्ट चिंतन सोहळा किंवा मला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला आपण एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येनं आला. घरपट्टीचा आपला इथला सुद्धा विषय आहे तर तो सुद्धा खरं म्हणजे त्याच्यावर पूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय दिला होता. तो थोडाफार GR जो आहे तो काढताना काही वाक्य चुकली, काही शब्द कमी जास्त झाले, त्यामुळे थोडंफार GR जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं निघाला आणि काही अडचणी, तांत्रिक अडचणी आल्या. पण काळजी करू नका, त्याच्यावर सुद्धा योग्य निर्णय परत एकदा शिंदे साहेबांकडेच अर्बन डेव्हलपमेंट किंवा नगर विकास खातं आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून परत एकदा आपण योग्य निर्णय हा आपल्या मेढा नगरपंचायतीसाठी आपण लावून घेऊ एवढं आपल्याला या निमित्तानं सांगतो. त्याचबरोबर बोंडारवाडी धरण असेल, आता होऊ घातलेलं आबांच्या इकडं होणारं सुळशी धरण असेल, परवा पण आम्ही कालवा वाटप समितीमध्ये होतो. विखे पाटील साहेबांनी विषय काढला आबांकडे सुळशी धरणाचं काय झालं, काय करायचं म्हणून. मी म्हटलं आबा ते धरण करा तुमच्या यानं, खटावमान खाली द्या पाणी, पण म्हटलं आमचा बामनोलीचा तेवढा भाग आपले लक्ष राहू दे म्हटलं उतारानं, आमच्याकडे पण जरा पाणी खालच्या बाजूला जिकडे येईल आमची मागणी आहे. आबा म्हटले तुमचं सगळ्यामध्ये जास्त आहे. म्हटलं आता आबा खाली 8-9 TMCचं धरण बांधणार तुम्ही, तर थोडं आम्हाला दिलं तर काय बिघडत नाही, आम्ही तुमचं नाव कायमस्वरूपी तिथे घेत राहू सगळे, बरोबर घेणार. बोगदा आहे ते आहे जे काय असेल ते काय आबानं तिकडं महाबळेश्वरकडं हो म्हटलं की सगळं आपण पाडवून घेऊ, काय तशी अडचण नाही. पण आज आबांचं म्हणजे आम्ही जरी आता म्हणजे वेगळ्या पक्षात असलो तरी आमचं मैत्रीचं नातं हे नक्कीच कायम आहे. तात्यांबरोबर मला जिल्हा बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आबा हे नंतर जिल्हा बँकेमध्ये आले, पण आमदार म्हणून आम्ही दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवात केली, काम केलं आणि नक्कीच एक अतिशय चांगलं मैत्रीचं नातं हे आमच्या दोघांमध्ये कायम राहिलेलं आहे. संघर्ष वगैरे किंवा एकामेकाला राजकीयदृष्ट्या कुठं अडचणी होतील असं काही कधी आम्ही घडून दिलं नाही किंवा होऊन दिलं नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आम्ही जिल्ह्याच्या वाटचालीमध्ये मी असेल, आबा असतील किंवा खाली गोरेसाहेब आहेत किंवा शंभूराजे आहेत, आम्ही सगळेजण एकत्र वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्याकडे असणारं बांधकाम खातं असेल
आबांकडे असणारं मदत पुनर्वसन असेल, शंभूराजांकडे असणारं पर्यटन असेल किंवा गोरे साहेबांकडे असणारं ग्रामविकास असेल, यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आज जी संधी आम्हाला चौघांना पण जिल्ह्याला दिलेली आहे, ह्याचा फायदा या जिल्ह्याला कसा होईल, नुसतं मतदारसंघ नाही किंवा नुसतं माझा विधानसभा मतदारसंघ नाही, तर संपूर्ण जिल्ह्याला कसा फायदा होईल, जिल्ह्याच्या प्रश्नांमध्ये आम्हाला लक्ष घालून या जिल्ह्याचे प्रश्न कसे सोडवता येतील या दृष्टीनं आमचा प्रयत्न मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये चालू असतो. आज त्या पद्धतीनं तुम्ही बघा येणाऱ्या याच्यामध्ये आता सुद्धा जी कामं आली, जो काही थोडाफार निधी आम्हाला मिळाला, म्हणजे माझ्या बांधकाम विभागाला पण जो काही मिळाला, आबांना पण माहिती आहे, संपूर्ण जिल्ह्यातली कामं घेण्याचा आबा मी प्रयत्न केलाय, तुम्ही पण बघितले. आज आपल्या इथली जशी बांधकामाची कामं होतात, आज तशी फलटणची दिली, कोरेगावची दिली, कराडची दिली, गोरे साहेबांच्या इथलं दिलं. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते तिथले प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला. आबांचं पण आपल्याला मदत पुनर्वसन मधनं पलीकडचं कळकुशी वगैरे, मुनावळे कळकुशी वगैरे या रस्त्याचा एक थोडा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल जी आहे, प्रशासकीय मान्यता जी आहे, जरा इलेक्शनच्या शेवटच्या याच्यात अडकून गेली, ती देण्याचे पण प्रस्ताव हा आबांनी हाती घेतलाय. त्यामुळे मुनावळे कळकुशी या रस्त्याला पण आबांच्या माध्यमातून लवकरच मान्यता ही मिळणार आहे. आजच आपल्या शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला सुद्धा 13 कोटी रुपयाचा पहिला हप्ता हा राज्य सरकारनं कार्यक्रमासाठी आज दिलेला आहे, त्याची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ते सुद्धा एक आहे. सगळं मिळून माझ्या माहितीनं 20 ते 25 कोटीचं एक काम होणार आहे. त्यामुळे पहिला हप्ता आपल्याला दिलाय. मगाशी रांजणे साहेबांनी उल्लेख केला राम पवारांचा, त्यांचं पण या ठिकाणी स्मरण करणं किंवा त्यांचं पण आपण, कारण एक या तालुक्याच्या याच्यामध्ये अनेक थोरा मोठ्यांबरोबर काम केलेला एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व राम पवार होते. मग बिलारी गुरुजी असतील, जीजी कदम असतील किंवा नंतरच्या काळामध्ये सदाभाऊ असू देत, शशिकांत शिंदे असू देत किंवा हे सगळ्यांबरोबर आज राम पवारांनी काम केलं होतं आणि अतिशय अडचणीच्या कालावधीमध्ये नेतृत्व करण्याचं काम त्यांनी केलं. आता तर परिस्थिती सुधारली, सगळं आजूबाजूला सोयी सुविधा झाल्या, पण हे नसताना आज राम पवारांनी काम केलं असे आपल्यात नाही. दुर्दैवानं अल्पशा यांना ते आपल्यातनं गेले, पण त्यांची आठवण नक्कीच आम्हाला कायम राहील. एक अतिशय हसतमुख आणि गरीब स्वभावाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्यामुळे नक्कीच त्यांची जाण्यानं आपल्यामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती कधी भरून न येणारी पोकळी ही वस्तुस्थिती आहे. मग त्यांचं पण स्मरण या निमित्तानं या ठिकाणी मी करू इच्छितो. परत एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपण सगळेजण या याच्यामध्ये मला शुभेच्छा देण्यासाठी आला. आबा वगैरे सर्व जिल्ह्यातली पण सर्व प्रमुख मंडळी, राजू शेठ असतील, अनिल देसाई असतील, ही सर्वजण इथं आली. भाऊ, रांजणे साहेब, जयदीप, सौरभ बाबा या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं आणि मेढ्यातल्या आपल्या सर्व प्रमुखांनी सगळ्यांनी मिळून आज हा कार्यक्रम इथं पार पाडला. त्याबद्दल नियोजन केलं, त्याबद्दल या सर्वांचं मनापासून